नमो बुद्धाय, जय भीम. आज आपण लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनलवरती थेट शिरूर लोकसभेमधून जे मागील काही वर्षामध्ये खासदार राहिलेत आणि त्यांच्या कामाने संपूर्ण शिरूर लोकसभा त्यांना ओळखते. महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात लोकसभेच्या माध्यमातून संसद रत्न म्हणून ज्यांना ओळखलं जातं आणि ज्यांच्या कार्याचा आढावा देण्यासाठी स्थानिक ग्रामीण लोकांपासून तर मोठमोठ्या लोकांपर्यंत ज्यांच्या नावाची आज चर्चा आहे ते लोकसभेचे माजी खासदार आढळराव पाटील आपल्यासोबत आहेत. आज आपण थेट त्यांच्यासोबत जाणार आहोत की दादा, यंदाची जी लोकसभा आहे ती एक उन्हाचा पारा आहे. एकीकडं राजकारणामध्ये पक्षांतर, त्याच्यानंतर फुटाफुटीचं राजकारण, ह्या सगळं राजकारण चालू असताना तुम्ही पुन्हा एकदा खासदारकीच्या रेसमध्ये आज आहात आणि तुमच्या नावाची थेट जोरदार चर्चा आहे. पण विरोधक मात्र कुठंही विरोध करण्याची संधी सोडत नाहीत. काय सांगाल? तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. ह्या वेळचं निवडणुकीचं वातावरण अतिशय तप्त उन्हामध्ये आहे. दुसऱ्या बाजूला राजकीय परिस्थितीसुद्धा बदलत चाललेली आहे. गेल्या 1.5-2 वर्षामध्ये राजकारणाची समीकरणं बदलत चालली. त्यामुळं एक वेगळ्या प्रकारचं राजकारणामध्ये सुद्धा वातावरण तापलेलं आहे. माझ्या मतदारसंघामध्ये मी आता निवडणुकीला उभा राहिलो. ही माझी 5वी निवडणूक आहे आणि ही निवडणूक माझ्या बाजूने विकासाच्या मुद्द्यावर आहे. मी खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक आरोप, टीका टिप्पणी करण्यापेक्षा मी निवडून आल्यानंतर मतदारसंघात काय करणार याच्यावर माझा जास्त भर आहे. कारण गेले 15 वर्ष ह्या मतदारसंघात मी निवडून आलो आहे. 20 वर्ष मी राजकारण करत असताना एक 5 वर्षाचा अपवाद वगळता सलग राजकारणामध्ये मी सक्रिय आहे. 5 वर्षामध्ये जरी माझा पराभव झाला असला तरी 5 वर्ष विकास कामामध्ये मी सक्रिय राहिलो आहे. खासदार नसताना, कुठलंही पद नसताना लोकांमध्ये जाणं, लोकांशी संपर्क करणं हे माझं काम राहिलेलं आहे. उदाहरणार्थ, निवडून दिलेला खासदार लोकांमध्ये कधीच उपलब्ध नव्हतं. निवडून दिलेल्या खासदारानं मतदारसंघामध्ये एकही रुपयाचं काम आणलं नाही. लोकांची अशी अपेक्षा होती की निवडून दिलेला खासदार केंद्रातून मोठ्या प्रमाणात भरीव निधी आणेल, त्यात एकही रुपयाचा निधी आणलेला नाही. अशा पार्श्वभूमीवर मला ह्या मतदारसंघामध्ये अतिशय चांगलं पोषक वातावरण दिसतं आहे. एक नागरिकांमध्ये उत्साह आहे, लोकांमध्ये एक प्रचंड उत्सुकता आहे की पुन्हा एकदा हे खासदार व्हावेत. अशा प्रकारचं वातावरण आज मतदारसंघामध्ये दिसतं आहे. दादा, एक नवीन जो प्रश्न आहे तो सध्या लपवला जातो आहे प्रत्येक वेळेस. तुमच्या नावात शिवाजी आहे, पण लोक शिवाजीची भूमिका करून लोकांना भावनिक करतात. पण तुमच्या नावात शिवाजी असल्यामुळे तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या कार्याचा आढावा घेतला तर तुम्ही अनेक विकास कामं केलेली आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या बैलगाड्यांचा असेल किंवा चाऱ्यांचा प्रश्न असेल, शेतीचा प्रश्न असेल, शेतचा प्रश्न असेल, अनेक प्रश्नांकडे तुम्ही हात घातलेले आहेत. आता नव्याने जे मुद्दे आहेत त्याच्यावरती तुम्हाला काय वाटतं? खरं म्हणजे आत्ता जे मुद्दे आहेत हे सगळे पोरकटपणाचे मुद्दे आहेत. मला तर खरं म्हणजे छत्रपती शिवराय आमच्या दृष्टीने वंदनीय आहे. ते आमच्या काळजाचा विषय आहे. आपल्या कुणाला माहिती नसेल, मी कधी त्याचा प्रोपगंडा केला नाही, कधी त्याचं भांडवल केलं नाही. छत्रपती शिवरायांचा वारसा आम्हाला आहे. छत्रपती शिवरायांच्या दरबारामध्ये आम्ही मानाचे सरदार होतो. अजूनही 12 मावळ प्रांतामध्ये आमचे गाव आहे, वंशज आहेत मोठ्या प्रमाणात. इथं आज आमचा वाडा धरणामध्ये जरी गेलेला असला तरी आमची मूळ 12 मावळ प्रांतामधले आहे आणि शिवरायांच्या आणि स्वराज्यासाठी खूप मोठं योगदान आणि बलिदान आम्ही आमच्या घराण्यानं दिलेलं आहे. पण आम्ही त्याचा कधी कमर्शियल वापर केलेला नाही. आम्ही मुळात शिवरायांना मानणारे आहोत, त्यांच्या नावानं व्यापार करणारे नाहीत आणि आमच्या दृष्टीनं तर करू नये. पण आज जे पाहतो आहे सगळ्या बाजूने हे चुकीचं काम चालू आहे. दादा, असं नाही वाटत की तुम्ही जेव्हा बाहेर प्रचारामध्ये असता, तुम्ही प्रचाराची कामं करत असताना विरोधक अनेक मुद्दे वेगवेगळ्या पद्धतीने घेत आहेत आणि कुठंतरी तुम्ही जे बोलताय ते कुठंतरी जे नागरिकांपर्यंत पोचायला पाहिजे, मतदारांपर्यंत पोचायला पाहिजे, त्याच्याऐवजी भलतंच सलतंच जे आहे ते मार्केटमध्ये आज पोहोचवलं जातं आहे. ह्याच्या मागं तुम्हाला काय वाटतं, म्हणजे कोणाचा हात असेल? माझा समोरचा उमेदवार
अशा प्रकारच्या लांड्या लबाड्या करण्यामध्ये खूप मोठा कलाकार आहे. त्याला या सगळ्या गोष्टी अवगत आहेत. माझ्या दृष्टीनं मीडियासमोर बोलताना मी आपला प्रामाणिकपणे मी काय केलं आणि मला काय करायचं ह्याच अनुभव सांगत असतो. लोकांशी माझे संबंध कसे आहेत हे मी सांगत असतो आणि त्याचा समोरच्या बाजूने खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करण्यात येते. मी त्याला फारशी भीक घालत नाही. दादा, 28 राज्यामध्ये हा लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनल दिसतो. ह्याला आंबेडकरी समाज नाही तर संपूर्ण समाज आज हा चॅनल पाहतो आहे आणि ह्याच्या माध्यमातून जे आपल्या शिरूर लोकसभेचे जे मतदार आहेत हे तुम्हाला आता सध्या जयंतीचे कार्यक्रम चालू असल्याने वारंवार टी व्हीवरती लाईव्ह तुम्हाला पाहत आहेत. वेगवेगळ्या कधी रॅलीच्या माध्यमातून कधी बातम्यांच्या माध्यमातून काय संदेश तुम्ही द्याल की ह्या लोकसभेच्या अनुषंगाने? खरं म्हणजे आपल्या चॅनेलला मी मनपूर्वक शुभेच्छा देत असताना आभार व्यक्त करेल की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हे चॅनल पोचलेलं आहे. विशेष करून आंबेडकरांना आणि बौद्धांना मानणारा समाजामध्ये हे चॅनल अतिशय लोकप्रिय आहे. मला आवर्जून माझ्या सर्व बांधवांना सांगावंसं वाटतं, मी खासदार नसताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडनं 10 कोटी रुपयाचा निधी खास करून फक्त ह्या वर्गासाठी सामाजिक न्याय विभागाकडून निधी आणला आणि दलित वस्तीसाठी 100 गावांना 10-10 लाख रुपये हा निधी वाटप केला. कुठं बौद्ध विहार, कुठं रस्ते, कुठं काय अशा प्रकारची कामं केलेली आहेत. त्याचा प्रचार लोकांपर्यंत झाला नाही. आम्ही प्रचार करायला कमी पडतो, परंतु मी ह्या बुद्ध समाजाच्या सगळ्या माझ्या बांधवांच्या पाठीशी आहे. नुकतंच मध्ये आपल्याला कल्पना आहे क्रांतीवीर लहुजी साळवे स्मारक जी समिती झाली, ती समिती लवकर गठन करून त्याचं काम करावं, त्याचं टेंडर काढावं यासाठी मी स्वतः पुढाकार घेतला. ती समिती स्थापन करण्यासाठी मी नावं दिली आणि ती समिती गठन करायला मुख्यमंत्र्यांना विनंती केली. त्याप्रमाणे ती समिती गठन झाली आणि त्या समितीच्या माध्यमातून आज त्या कामाचं भूमिपूजन झालेलं गेल्या दीड महिन्यापूर्वी. ही पण मी कामं करतो, हे लोकांपर्यंत पोचलेलं नाही. धर्मवीर संभाजी महाराजांचं स्मारक जे आहे वडू आणि तुळापूरला, हे अनेक वर्ष काही लोकांनी नुसता त्याचा गाजावाजा केला. 200-250 कोटी रुपयाचा आराखडा केला, परंतु त्याच्यावर मंजुरी काही पडली नाही. नवीन सरकार आल्यावर मी तो फाईल पुढं घेऊन गेलो मुख्यमंत्र्याकडं आणि त्यांना सांगितलं की 250 कोटी रुपये पुरणार नाही, म्हणून त्याला 400 कोटी रुपयाचं मंजुरी दिली, टेंडर दिलं, काम चालू झालं. ही माझी अचिव्हमेंट आहेत. आणि म्हणून माझ्या सगळ्या प्रेक्षक वर्गांना सांगेल की आता हे निवडणुकीचे दिवस आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक अधिकृत उमेदवार आहे. मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची की शिरूर लोकसभा मतदारसंघातील माझ्या सर्व बांधवांना, सगळ्या वर्गांना एकत्रित घेऊन चांगल्या प्रकारे विकास कामं करण्याची मला संधी द्या. एवढीच या ठिकाणी विनंती करून थांबतो. धन्यवाद.